विशाखा शर्माच्या ह्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला डायबेटीसच्या व्यक्तींनी सकाळी नाश्त्याच्या टायमाला काय खावं हे सांगितलं होते। आता मी तुम्हाला मधल्या वेळेत आणि दुपारच्या टायमाला काय खावं ते सांगणार आहे। मधल्या नाश्ता झाल्यानंतर मधल्या टायमाला डायबेटीस लोकांना भूक लागते, तेव्हा त्यांना एक फळ द्यावे किंवा कोणतेही सूप चालेल, किंवा जे आपण दूध असतं त्याचं बिना साईचं ताक बनवलं असेल तर ताक एकदम पातळ ताक पिण्यास द्यावे। दुपारच्या जेवणाला 2 चपाती, 1 भाकरी, 40 ग्रॅमची 1 भाकरी, 2 चपाती, कुणाला भात खाण्याची सवय असेल तर 1 चपाती आणि अर्धी वाटी भात, त्याच्यासोबत 1 वाटी डाळ किंवा 1 वाटी कडधान्य किंवा भरपूर प्रमाणात भाज्या। कुणाला इच्छा झाली की जेवणाच्या टायमाला नॉनव्हेज खावे तर मटण 30 ग्रॅम खाऊ शकता, मासे 60 ग्रॅम खाऊ शकता, कोंबडीचे चिकन 50 ग्रॅम खाऊ शकता, दही 1 वाटी खाऊ शकता, त्यासोबतच सॅलेड आणि कोशिंबीर 1 वाटी खावा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला वाटलं असेल की हे माहिती दुसऱ्या कुणाला तर उपयोगी पडेल तर त्यांना जरूर शेअर करा। थँक्यू।